कशात सगळे अभ्यास करताय ना, केलाच पाहिजे. अभ्यासाशिवाय तुमच्याकडे ऑप्शन कोणताही नाही. डेरिव्हेटिव्ज आपला हा एक्सरसाइज नंबर 1.4 आपण स्टार्ट करतो आहे. याच्या अगोदर आपले 3 एक्सरसाइज झालेले आहेत. मला माहीत आहे इन्व्हर्स फंक्शनचे स्टार्टिंगचे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत. घेऊ एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याला कवर करून टाकतो. सिम्पल आहे ते, तुम्ही त्याचे सॉल्ड एक्झाम्पल बघितलं तरी तुम्हाला समजून जाईल. त्याच्यामध्ये कुठलंही डेरिव्हेटिव्ह यूज केलेलं नाही आहे. इन्व्हर्स फंक्शन आहे त्याच्यामध्ये, फक्त डेरिव्हेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला इझिली समजतील इतके सोपे एक्झाम्पल आहेत. ओके, ठीक आहे. आपण आता आज बघणार आहे ते पॅरामेट्रिक फंक्शन्स आहे. याच्या अगोदर आपण कोणकोणते फंक्शन बघितले ते रिवाईज करापर्यंत. कंपोजिट फंक्शन बघितलं, इन्व्हर्स फंक्शन बघितलेलं आहे, इम्प्लिसिट बघितलेलं आहे आणि लॉगरिथमिक बघितलेलं आहे. म्हणजे आपण याच्या अगोदर 4 फंक्शनचा स्टडी केलेला आहे. आणि आता आपण 5th आणि 6th काय करणार आहे, फंक्शन बघणार आहे. 5th फंक्शनचं नाव आहे पॅरामेट्रिक फंक्शन आणि त्याच्यानंतर आहे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, पॅरामेट्रिक फंक्शन बघूया की काय आहे पॅरामेट्रिक फंक्शन, कशाला म्हणायचं. सिम्पल कन्सेप्ट आहे पॅरामेट्रिक फंक्शनची. इफ 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल असणार आहेत कोणकोणते, एक्स अँड वाय. इफ 2 व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर डिफाइन्ड सेपरेटली, दोघांना सेपरेटली डिफाईन केलं आहे. जसं इथं बघा, एक्स इज इक्वल टू 80² वाय इज इक्वल टू 280. म्हणजे या दोन्ही फंक्शनला सेपरेट डिफाईन केलेलं आहे. ॲज अ फंक्शन बाय ॲन इंटरमिडिएटिंग व्हेरिएबल टी. आणि त्याच्यामध्ये एक इंटरमिडिएटिंग व्हेरिएबल आहे. म्हणजे याच्यामध्ये पण एक व्हेरिएबल आहे, कुठला आहे तो, टी आहे. आणि याच्यामध्ये पण एक व्हेरिएबल आहे, कुठला आहे, टी आहे. म्हणजे दोघांमध्ये एक कॉमन का आहे, इंटरमिडिएटिंग व्हेरिएबल आहे, कॉमन व्हेरिएबल आहे, दॅट इज टी. देन दॅट इंटरमिडिएटिंग व्हेरिएबल इज नोन ॲज अ पॅरामीटर. आणि मग या दोघांच्यामधला जो इंटरमिडिएटिंग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, पॅरामेट्रिक फंक्शन किंवा पॅरामीटर असं म्हटलं जातं. हा जो टी आहे तो पॅरामेट्रिक फंक्शन आहे, राईट. जर तुम्हाला याला समजावून घ्यायचं असेल त्याने एक सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही समजावून घ्या. द रिलेशन बिटवीन दीज 2 फंक्शन इज दॅट. समजा या दोघांमधलं रिलेशन काय आहे, y² इज इक्वल टू 4x आहे, 4ax आहे. तर या लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू जेव्हा आपण y टाकू इथं आणि इथं x पुट केल्यानंतर सेम आली पाहिजे. LHS इज इक्वल टू RHS आला पाहिजे. चेक करू शकता तुम्ही. yची व्हॅल्यू जर मी इथं 280 टाकली तर yची व्हॅल्यू 280, yचा स्क्वेअर आहे, मग 280चा स्क्वेअर येईल, 4a ॲज इट इज येईल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, at स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 4aचा स्क्वेअर, a स्क्वेअर, tचा स्क्वेअर, t स्क्वेअर. सेम 4a इंटू a स्क्वेअर आणि t स्क्वेअर. नाव वी गेट द LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS, राईट. म्हणजे इथं प्रूव्ह होतं आपल्याला की या दोघांमधलं जे रिलेशन आहे एक्स आणि वायमधलं ते आपण टी या पॅरामीटरनं शोन केलं होतं, राईट. इट इज कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन. इफ यू वॉन्ट टू राईट देन पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. जर तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहू शकता. ओके, नेक्स्ट जे फंक्शन आहे आपल्याकडं ते आहे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन. मग त्याचा क्वेश्चन नंबर 5 आहे, शेवटला आहे. ज्यावेळी क्वेश्चन येईल त्यावेळी त्याची इन्फॉर्मेशन मी लिहून देईन. त्याची काही इन्फॉर्मेशन नाहीच आहे, फक्त थोडंसं तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी एखादी लाईन तुम्हाला लिहून देईन. ओके, नाव वी स्टार्ट द एक्सरसाइज नंबर 1.4. आता आपण स्टार्ट करणार आहे 1.4. क्वेश्चन नंबर 1 काय बघा. क्वेश्चन नंबर 1, फाइंड dy अपॉन dx. आपल्याला dy अपॉन dx फाइंड करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1 काय दिले बघा, x इज इक्वल टू 80², y इज इक्वल टू 280. तेच एक्झाम्पल आहे, x इज इक्वल टू 80² अँड y इज इक्वल टू 280, राईट. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. हाऊ टू सॉल्व, सी हिअर. x इज इक्वल टू तुम्हाला काय दिलेलं आहे, 80² दिलेलं आहे. मला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू काय करणार, टी, कारण की टी व्हेरिएबल आहे आपल्याला. जो डिपेंडंट व्हेरिएबल असतो विथ रिस्पेक्ट टू आपण ते करतो, बरं ना. म्हणजे एक्स हा कसा आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि टी हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतो. मग टी जर इंडिपेंडंट असेल तर इंडिपेंडंट व्हेरिएबल टी असणार आहे.
डिफरन्शिएट किंवा एकदम सिम्पल जर सांगायचं झालं तर राईट हँड साईडला जो व्हेरिएबल असतो विथ रिस्पेक्ट टू आपण राईट हँड साईडचा व्हेरिएबल घेतो, राईट. मग जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळणार आहे dx/dt इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंट टर्मला काय करतो आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 2t येणार आहे. हाऊ इज इट, कसं आलं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. dt ऑफ टी स्क्वेअर बघतोय म्हणजे आपण x⁻n फॉर्म्युला युटिलाइज करणार nx n-1. मग इथं 2 आहे तर 2t 2 - 1 म्हणजे 2t 2 - 1 येणार आहे. मग 2t 1 लिहायची गरज आहे का, नाही. जो पॉवरला 1 येतोय तो 1 आपण लिहित नाही, त्याच्याऐवजी फक्त 2t's लिहितोय, म्हणून तर मी 2t डायरेक्ट लिहिलेला आहे. सो वी गेट द आन्सर dx/dt इज इक्वल टू 2at. आपल्याला 2at मिळालं dx/dt. सेम वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 2at, राईट. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू राईट हँड साईडला t आहे विथ रिस्पेक्ट टू t. सो dy/dt इज इक्वल टू 2 आणि a कॉन्स्टंट टर्म, 2 and a is a constant, so outside the derivative and derivative of t is 1. So we get the answer 2a. आन्सर काय मिळणार आहे याचं 2a मिळणार आहे. वाटलं तुम्ही नेक्स्ट स्टेपला लिहिलं तरी चालेल. dy/dt is equal to 2a. So we get the dy/dt and dx/dt. We have to find dy/dx. Question is find the dy/dx. Therefore dy/dx is equal to, remember this formula, dy/dt divided by dx/dt. When we cancel out the dt we get dy/dx. आपण जर dt ला dt कॅन्सल केलं तर dy/dx मिळणार आहे. मग dy/dx is equal to, what is the value of dy/dt 2a. and what is the value of dx/dt 2at. So 2a get cancelled. We get the answer dy/dx is equal to 1/t. That is our final answer. Pause the video and note it down. Video pause करून note करा. Next example, second example आहे. सोपे एक्झाम्पल असतात या टाईपचे, एकदम सिंपल एक्झाम्पल असतात. काही तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित याच्या अगोदरचे डेरिव्हेटिव्हचे सगळे लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकले असतील तर तुमच्यासाठी हा एक तुमचा आवडणारा खेळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जो गेम खेळायला आवडतो किंवा तुम्ही ज्या गेममध्ये मास्टर आहात तो गेम तुमच्यासाठी काय असतो, इझी असतो. जसं जर तुम्हाला चांगली सायकल चालवता येत असेल आणि जे एखादा मुलगा असा आहे की ज्याला सायकल चालवता येत नाही तर त्यासाठी सायकल चालवणं काय आहे, खूप कठीण काम आहे. पण तुमच्यासाठी काय आहे, खेळ आहेत, गेम आहे, तर तुम्ही इझिली खेळू शकता. सेम डेरिव्हेटिव्हची सिच्युएशन आहे आत्ताची. जर तुम्ही याच्या अगोदरचे सगळे फंक्शन व्यवस्थित प्रॅक्टिस केले असतील तर तुमच्यासाठी हा काय आहे, खेळ आहे, राईट. ठीक, पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू a cos theta. x इज इक्वल टू a cos theta. y इज इक्वल टू b cosec theta. Check the question. Cot theta. X is equal to cot theta is there, not cos theta, cot theta. Okay. मग काय करतो आपण, पहिल्यांदा एक्सला घेणार. x is equal to a cot theta. याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू राईट हँड साईड व्हेरिएबल थीटा. सो dx/d theta is equal to a कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आहे, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, राईट. सो वी गेट द आन्सर dx/d theta is equal to minus a cosec square theta. Now we find the dy/d theta. So y is equal to what, y is equal to b cosec theta. So differentiate
with respect to theta dy upon d theta is equal to b, constant term outside the derivative of cosec x minus cosec x into cot x minus cosec x into cot x. एक्सच्या ऐवजी थीटा आहे, थीटा लिहिणार राईट. मग काय आन्सर येईल तुमचं आता dy upon d theta minus b cosec theta into cot theta. So we get the dy by d theta. Now we find dy upon dx. Right. Question is to find dy by dx. Right. So formula for dy by dx is dy upon d theta dx upon d theta. जो व्हेरिएबल असेल तो लिहायचा. मग अशी टी व्हेरिएबल होता तर आपण इथे टी लिहिलं. आता थीटा आहे तर थीटा लिहिणार. राईट. नाव व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी बाय डीटा मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी एक्स बाय डीटा मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. ए कोसेक स्क्वेअर थीटा cancel out the minus sign, also cosec theta. So remaining part is b cot theta upon a cosec theta. मग cot theta म्हणजे काय असतं cos upon sin, cosec म्हणजे 1 upon sin. sin गेट काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे b in bracket cot theta means cos theta upon sin theta divided by a cosec theta means 1 upon sin theta. Now sin theta get cancelled, so we get the answer b upon a, remaining is only cos theta. So this is your final answer. We get the dy by dx. dy by dx is equal to b upon a cos theta. Now we see the next example. x is equal to in root a square plus m square, y is equal to log a square plus m square. ओके. मग काय करणार आहे आपण याच्यामध्ये जर याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं आपण पहिल्यांदा x इज इक्वल टू आन्सर लिहित असताना x इज इक्वल टू इन रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर काय करणार डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू राईट हँड साईड व्हेरिएबल काय आहे तो m आहे. a कॉन्स्टंट असतो अल्फाबेटमध्ये काही अल्फाबेटना कॉन्स्टंट म्हटलं जातं. ॲक्च्युअलमध्ये एमला पण कॉन्स्टंट म्हटलं जातं परंतु काय माहिती या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आता तरी एम लिहिलेलं आहे. कदाचित नंतर करेक्शन होऊन येईल तिथं टी तुम्हाला दिला जाईल पण सध्या आता आपण एमला काय म्हणणार आहे व्हेरिएबल म्हणणार आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एम याला सॉल्व करणार आहे. ओके. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम डी एक्स अपॉन डी एम इज इक्वल टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 2 रूट एक्स आणि एक्सच्या ऐवजी काय आलेला आहे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आलेला आहे 1 अपॉन 2 इन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2m. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आपल्याला बाहेर झालं असेल आतापर्यंत बरं आहे ना. एक्स स्क्वेअरचं 2x एम स्क्वेअरचं 2m कुठला फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. नाव 2 गेट कॅन्सल दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. सो वी गेट m अपॉन इन रूट a square plus m square. We get the dx upon dm. Now we find the y. Y is equal to log a square plus m square. Differentiate
विथ रिस्पेक्ट टू राईट हँड साईड डेरिव्हेटिव्ह, राईट हँड साईडला कुठला व्हेरिएबल आहे, एम आहे, विथ रिस्पेक्ट टू एम. सो डी वाय अपॉन डी एम इज इक्वल टू लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. डी एम ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. सो वी गेट 1 upon a square plus m square. Derivative of a square is 0, so don't need to write. Derivative of m square is 2m. So we get the answer 2m upon a square plus m square, that is dy upon dm. Now we have to find the dy by dx. dy by dx is equal to dy by dm upon dx by dm. What is the value of dy by dm? 2m upon a square m square, 2m upon a square m square upon dx by dm, m upon root a square plus m square. So we can write 2m upon a square m square multiply मध्ये घेतला याला तर ह्याचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर होणार आहे a square m square आणि जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. सो हियर m गेट कॅन्सल. कॅन वी ॲडजस्ट दिस a square m square? येस. हाऊ टू राईट? 2 अपॉन रूट a square m square multiply by in root a square m square multiply by root a square plus m square. बघा ना तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर रूटला मल्टिप्लाय केलं तर रूट निघून जाणार आहे, म्हणजे रूट ए प्लस ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ए प्लस ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर येणार आहे. नाव हियर डिनॉमिनेटर न्यूमरेटरची टर्म काय होईल? कॅन्सल होईल. सो वी गेट द आन्सर 2 अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, pause the video and note it down. Next example बघणार आपण. फोर्थ एक्झाम्पल नंबर 4. सिम्पल एक्झाम्पल आहे, असं काय अवघड असं नाही आहे. थोडंसं सुरुवातीला कुठलाही आता बघा कुठलाही आपण टाईप ज्यावेळी सुरू केला तर सुरुवातीला थोडंसं टफ होऊ शकतो, वाटू शकतो, राईट, पण नंतर सोपं होऊन जातो तो. Okay, next example, x equal to sin theta, y equal to tan theta. X equal to sin theta, y equal to tan theta. Now we solve x equal to sin theta, differentiate with respect to right hand side variable theta. So dx upon d theta is equal to sin theta derivative काय तर cos theta येणार आहे. Now y is equal to tan theta, differentiate with respect to theta. So dy by d theta, what is the derivative of tan theta? Tan theta derivative काय असतं? sec square theta. We have to find dy by dx. So dy upon d theta, dx upon d theta. We know that the value of dy by d theta is sec square theta. So write down sec square theta upon dx upon d theta is cos theta. Cos theta. Can we write sec square theta into sec theta? Into sec theta. कसं काय sec theta आला? कारण की हा cos theta डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे 1 अपॉन cos theta काय असतो? sec theta असतो. sec into sec, sec cube theta. So we get the answer dy by dx is equal to sec cube theta. Pause the video and note it down. Simple example take down. Right. Next example. 5th example. समजतंय ना? फास्ट होत नाही ना? एकदा कमेंटमध्ये सांगा जरा फास्ट होतंय का? हां, कमेंटमध्ये नक्की सांगा, लगेच पटकन जाऊ कमेंटमध्ये लिहा सर फास्ट होतं आहे, स्लो, तेव्हा आपण नेक्स्ट व्हिडिओला स्लो जाऊ. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, एक्स इक्वल टू ए
इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आणि y इक्वल टू b थीटा मायनस साइन थीटा, b थीटा मायनस साइन थीटा. ओके, नाउ हाउ टू वी सॉल्व? x इज इक्वल टू a 1 मायनस कॉस थीटा, differentiate with respect to theta x derivative dx upon d theta is equal to a as it is, constant term outside the derivative. 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतं, मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. तरी तुम्हाला समजण्यासाठी मी इथं मायनस साईन थिटा लिहितो. समजले सगळे डेरिव्हेटिव्ह कसे आले बघा. a कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0, मायनस साइन as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा इज मायनस साइन थिटा, राइट. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. सो वी गेट a साइन थिटा, वी गेट द व्हॅल्यू ऑफ dx अपॉन d theta. Now we have to find y is equal to b in bracket theta minus sin theta, differentiate with respect to theta. Okay, so dy upon d theta is equal to b, constant term outside the derivative. Derivative of theta with respect to theta is 1 minus derivative of sin theta is cos theta, right. So we get the answer. Now we find the dy by dx. How to find dy by dx? By using the formula dy by d theta dx by d theta. What is the value of dy by d theta? b in bracket 1 minus cos theta, b in bracket 1 minus cos theta divided by a sin theta, a sin theta, okay, is equal to b in bracket. What is the formula for 1 minus cos theta? The formula is, केलेत का फॉर्म्युला का फक्त ऐकणार आहात मी जे बोलणार आहे ते? फॉर्म्युला केले नसेल तर अजून वेळ गेलेली नाही. फॉर्म्युला करा. फॉर्म्युला केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह समजणार नाही. 1 minus cos theta, derivative of 1 minus cos theta is 2 sin square theta by 2 divided by a as it is. Formula for sin theta is 2 sin theta by 2 into cos theta by 2. So 2 get cancelled, sin get cancelled. B only sin theta by 2 is remaining here, divided by a 2 cancel, sin theta by cos theta by 2, cos theta by 2 is remaining. So sin upon cos is tan. So we get the answer b upon a tan theta by 2, that is dy by dx, b upon a tan theta by 2. That is your final answer. Pause the video and note it down. Okay, सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त फॉर्म्युला. तर बघा इथं तुम्ही इथपर्यंत इझिली येऊ शकता. कोणी ज्यांनी डेरिव्हेटिव्हचे हे सगळे व्हिडिओ आत्तापर्यंत झाले बघितलेले आहेत त्यांना इथपर्यंत इझिली सुटलंच पाहिजे. आता हे सोडवण्यासाठी तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले करावे लागतील, बरोबर आहे. आणि असे एक्झाम्पल सारखे सारखे बघून सुद्धा फॉर्म्युले बाहेर होऊन जातात. पुन्हा पुन्हा बघायचं, सारखं बघायचं. ओके, सारखे बघत राहा, समजतील. एवढं काय अवघड नाही आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की सर प्रत्येक स्टेप एकदम पॉईंट टू पॉईंट मी आता जे सांगतो ते फक्त बोर्डला उपयुक्त आहे की एवढ्या स्टेप लिहिल्या पाहिजेत बोर्डसाठी. तुम्हाला असं वाटतं की नाही सर आम्हाला ईच अँड एव्हरी स्टेप समजली पाहिजे, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट द्या, सगळे रूल्स फॉलो करा, तर हेच एक्झाम्पल लिहायला मला काय करावं लागेल? खूप वेळ लागेल. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं पाहिजे. मी तुम्हाला जसं हवं असेल तसं द्यायला तयार आहे. दोन्ही मेथड, या मेथडनं समजते तर लिहा, समजते नो प्रॉब्लेम आहे. तसे आपली जी मेथड सुरू आहे आता टीच करण्याची, त्या मेथडनं सर जाऊ द्या. आता आमचं बऱ्यापैकी डेरिव्हेटिव्ह क्लिअर झालेला आहे. या स्पीडनं गेला ते झालं. जेवढ्या जास्त स्पीडनं जाऊ तेवढा फायदा तुमचा आहे. ओके, नेक्स्ट. पण तुम्ही अभ्यास केलासुद्धा पाहिजे तर फायदा आहे. नाहीतर नुसते फक्त व्हिडिओ टाका कोण बघत पण नाही, बरं आहे ना. असं नको व्हायला की आपण फक्त व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि तुम्ही तुमचं लक्ष पण नाही त्या व्हिडिओकडे. येतात नोटिफिकेशन येतात, तुम्ही त्याला स्क्रोल करताय, जाऊ द्या. चला, बरं आहे ना. ठीक आहे, तर तुम्ही लक्ष देऊन व्यवस्था ऐका, ते बघा व्हिडिओ, पुन्हा बघा. तुम्हाला समजेल असं काही जे काही योग्य असेल. असं काही नाही की तुम्ही माझीच व्हिडिओ बघा, तुम्ही कोणाचे व्हिडिओ जे तुम्हाला समजतं आहे अशा टीचरचे व्हिडिओ बघायला काय हरकत आहे. मग तो टीचर कोणी असेल, कळत आहे.
कोणाची कॉम्पिटिशन नाही आहे कोणाचंच, कळलं का? यूट्यूबला जेवढे का कोणाचे व्हिडिओज आहेत त्याचं कॉम्पिटिशन कोणाची नाही आहे, कोणाला कोणाचं पडलेलंच नाही आहे. सगळ्यांना फक्त ज्यांना काहीतरी नवीन द्यायचं आहे तेच यूट्यूबला आहेत, बरं ना? पैसे कमवण्यासाठी कोण नाही आहे, एवढं तर 100%. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. x इज इक्वल टू टी प्लस 1/t, x इज इक्वल टू टी प्लस 1/t ब्रॅकेट रेस टू a, y इज इक्वल टू a रेस टू t प्लस 1/t, a रेस टू t प्लस 1/t, t प्लस 1/t. ओके, ठीक. बघा आता काय करायचं, पहिल्यांदा आपण एक्सला सॉल्व करूया. x इज इक्वल टू टी प्लस 1/t ब्रॅकेट रेस टू a, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, सो dx/dt इज इक्वल टू, हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे, कुठल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये, x रेस टू n. सो फॉर्म्युला फॉर x रेस टू n इज n, म्हणजे इथं a आहे nच्या ऐवजी, मग a x म्हणजे t प्लस 1/t n मायनस 1 म्हणजे a मायनस 1 dt ऑफ x रेस टू n. म्हटलं हा x आहे का, नाही, तो आहे t प्लस 1/t. ओके, सो कंटिन्यू. a t प्लस 1/t ब्रॅकेट रेस टू a मायनस 1. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, जसं विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना, इथं विथ रिस्पेक्ट टू टी आहे, टीचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1. 1/tचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस 1/t². 1/xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x², मायनस 1/t². ओके, देन a t प्लस 1/t a मायनस 1, देन t² इंटू 1 किंवा ॲज इट इज ठेवलं तरी चालतं आहे, लिहू आपण t² मायनस 1/t². सो वी गेट द आन्सर ऑफ dx/dt. नाउ वी फाइंड द dy/dt. y इज इक्वल टू a रेस टू t प्लस 1/t, differentiate with respect to t, derivative of y is dy/dt, a raised to x, formula for a raised to x, a raised to x formula a raised to t plus 1/t into log a, right? and t plus 1/t चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल, t plus 1/t. का, कारण की a raised to x म्हणतोय मी, a raised to x जरी म्हणत असतं हा x नाही आहे ना, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल, राईट? a raised to t plus 1/t into log a, derivative of t is 1, 1/t is minus 1/x², t आहे तर t², right? So final answer will be a raised to t plus 1/t into log a t² minus 1/t². So now we get the answer dy/dt here. We have to find a dy/dx. The formula for dy/dx is dy/dt upon dx/dt. Put the value of dy/dt. dy/dt is a raised to t plus 1/t into log a in bracket t² minus 1/t². Write the value of dx/dt. a in bracket t plus 1/t, a in bracket t plus 1/t, a minus 1 into log a minus 1 आणि हा ब्रॅकेट t² minus 1, t² minus 1/t². दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे कॅन्सल होतील. सो वी गेट द आन्सर. काय आन्सर मिळते आपल्याला, dy/dx इज इक्वल टू, इथं बघा, इथं a आहे, याची पॉवर किती असणार आहे, 1 असणार आहे, राईट? आणि इथं पण a आहे, त्याची पॉवर काय समथिंग काहीतरी आहे, पण दोघांचा बेस सेम आहे a. मग हा 1 वरती गेल्यानंतर काय होईल, मायनस होणार आहे. तर ती प्रोसिजर आपल्याला केली पाहिजे, म्हणजे a रेस टू t प्लस 1/t तर असणारच आहे, हा जो आहे तो बरोबर हा 1 पण येणार आहे, -1 इंटू
लॉग ए डिवाइड बाय टी प्लस 1/t ब्रॅकेट रेस टू a minus 1. ओके, चेक द आन्सर. राईट, दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. राईट, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Okay, good. Now next example, example number 7. X is equal to cos inverse 2t upon 1 plus t square. X is equal to cos inverse 2t upon 1 plus t square, and y is equal to sec inverse in root 1 plus t square. Right? How do we solve this example? या example का solve करना. X is equal to cos inverse 2t upon 1 plus t square. Right? So put याला सबस्टिट्यूशनच्या इनवर्स फंक्शन आहे. व्हरायटी तुम्हाला माहीत आहे आता इनवर्स फंक्शनची. पुट काय करणार, t इज इक्वल टू, हा फॉर्मॅट तुम्हाला लिहून दिला मी, असं लिहून दिलं एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन. एक्सप्रेशनमध्ये 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये एक जर एक्झाम्पल आलं तर x इक्वल टू टॅन थिटा पुट करा, असं मी लिहून दिलेलं आहे. सेम प्रोसिजर इथं करणार आहे आपण. पुट टी इज, इथं टी आहे, इथं एक्स होता, आता इथं टी आहे. टी इज इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स टी. बरं आहे ना. टी इज इक्वल टू टॅन थिटा पुट केलं तर थिटा इज इक्वल टू हा टॅन इकडे जाईल, मग टॅन इनवर्स टी येणार आहे. मग एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2t, टी मीन्स टॅन थिटा, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आलेला आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आहे, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. मग एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट साइन 2 थिटा. मग तुम्हाला हे रिलेशन माहीत आहे की कॉस आणि साइन आलं तर काय करायचं, कॉस इनवर्स इन ब्रॅकेट कॉस π/2 मायनस थिटा. राईट, करेक्ट आहे का चेक करू दे एकदा. राईट आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग आता कॉसला कॉस काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, π/2 मायनस 2 थिटा. सो एक्स इज इक्वल टू π/2चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 0 येणार आहे. मायनस सॉरी ॲज इट इज लिहायचं आपल्याला, सॉरी π/2 मायनस 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा, थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स टी आहे. थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स टी. आणि आता डिफरन्शिएट करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. राईट हँड साईडला व्हेरिएबल टी आहे आपला. राईट, मग आपली व्हॅल्यू जी येणार आहे ती dx अपॉन dt इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. -2 ॲज इट इज राहणार आहे, -2. ओके, कॉन्स्टंट टर्म विथ व्हेरिएबल, कॉन्स्टंट टर्म आहे. मग तुम्ही असा क्वेश्चन नाही ना तुमच्या मनामध्ये, सर इथं π/2 कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह 0 आलं, मग या 2चं पण डेरिव्हेटिव्ह 0 लिहा. असा क्वेश्चन येतोय का, येत असेल तर तुम्ही परत एकदा पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा. आता मी सांगणार नाही अजिबात की 2 कॉन्स्टंट टर्म विथ व्हेरिएबल आहे. ओके, तर 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स टी, टॅन इनवर्स टी डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. राईट, सो वी गेट द आन्सर, dx/dt इज इक्वल टू -2/1 प्लस टी स्क्वेअर. ओके, ना आता आपल्याला वाय फाइंड करायचा आहे. बरोबर, वाय काय दिला आहे, वाय इज इक्वल टू सेक इनवर्स इन रूट
1 + t². सो पुट करावं लागेल आपल्याला इथं पुट t = tan θ, therefore θ = तेच इथं केलं तेच t = tan θ, θ = tan इनवर्स t. वायचं डेरिव्हेटिव्ह काय y ॲज इट इज आहे सॉरी सेक इनवर्स इन ब्रॅकेट इन रूट 1 + टीची व्हॅल्यू tan θ 1 + tan² θ. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे 1 + tan² θ म्हणजे काय असतं sec² θ. आणि मग काय होईल स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे y = काय सेक इनवर्स सेक θ येईल. मग इनवर्सचा फॉर्म्युला माहीत आहे सेक इनवर्स ऑफ सेक एक्स येतं θ येणार आहे आणि y = θ म्हणजे काय tan इनवर्स t आहे. आणि मग तुम्ही याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. yचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy/dt आणि tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². आता इथं t आहे तर t² लिहिणार राईट. नाउ वी हॅव टू फाइंड dy/dx. द फॉर्म्युला फॉर dy/dx इज dy/dt अपॉन dx/dt. सो पुट द व्हॅल्यू dy/dtची व्हॅल्यू काय आहे 1/1 + t². इथे येणार आहे 1/1 + t² आणि dx/dtची व्हॅल्यू काय आहे -2/1 + t². -2/1 + t². मग 1 + t² ला 1 + t² काय होईल कॅन्सल होईल. वी गेट द आन्सर -1/2. आपल्याला dy/dx आन्सर पाहिजे ते मिळालं आहे. किती आलं आहे -1/2 आलेला आहे. ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पुन्हा एकदा आठवण करून देतो तुम्हाला की जर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स अवघड वाटत असतील तर कृपया डेरिव्हेटिव्हचे पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघा. तुमचं डेरिव्हेटिव्ह एकदम स्ट्रॉंग करा आणि नंतर या एक्सरसाइजकडे या. कारण की आत्ता जर मी तुम्हाला सिम्पल पार्ट सांगत बसलो की याचं जसं t²चं डेरिव्हेटिव्ह 2t ते कसं येतं सांगत बसलो तर वेस्ट ऑफ टाईम आहे राईट. आणि तरीसुद्धा असं वाटतं बघा आता कसं आहे माहिती आहे का मी तुमच्या फेवरमध्येच विचार करणार काय झालं ते. तर तुम्हाला असं वाटलं की नाही समजत सर आम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघितला तरीसुद्धा नाही समजलं. एकदा फक्त तुम्हाला मॅसेज टाकायचा आहे की सर नाही समजलं त्याची व्हिडिओ पडली म्हणून समजायला लगेच नेक्स्ट कळतं आहे. नेक्स्ट व्हिडिओला त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येईल. फक्त तुम्ही लगेच पटापट त्या व्हिडिओ बघून तुमचे रिप्लाय दिले पाहिजेत. तुमचे रिप्लाय यायला सर खूप दिवस जातात. x = cos इनवर्स x = cos इनवर्स 4t³ - 3t 4t³ - t³. ओके बघा एक्झाम्पल काय x = दिस y = काय आहे tan इनवर्स in root 1 - t² 1 - t² upon t आहे. ओके बघा हाऊ टू विल सॉल्व. x = तुम्हाला काय दिलं आहे cos इनवर्स 4t³ - 3t. तुम्हाला इनवर्स फंक्शन इथं तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. आणि मग इनवर्स फंक्शनमध्ये मी एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन असं टेबल दिलेलं आहे. जर हे एक्सप्रेशन आलं तर काय सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला हा फॉर्म्युलाच कॉसचा आहे. मग पुट t = cos θ therefore θ = cos इनवर्स t राईट. ओके मग x = काय येणार आहे cos इनवर्स इन ब्रॅकेट 4cos³ θ - 3cos θ. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे तर फॉर्म्युले पार्ट नसतील तर काय करणार जाधव सर cos इनवर्स = cos 3θ. हा cos 3θ फॉर्म्युला. cos इनवर्स ऑफ cos x काय फॉर्म्युला आहे x म्हणजे 3θ येणार आहे बरं आहे ना. cos असेल तर cosला cos कॅन्सल असं मी इझिली सांगतो तुम्हाला 3θ. मग x = 3 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ θ cos इनवर्स t आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह बघा
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, काय येणार आहे dx अपॉन dt इज इक्वल टू 3 ॲज इट इज, आणि कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन इन रूट 1 मायनस टी स्क्वेअर. सो वी गेट द आन्सर -3 अपॉन 3 इंटू -1 -3 अपॉन हा रूट ॲज इट इज 1 मायनस टी स्क्वेअर. हे आपल्याला dx बाय dt मिळाला. तर y काढायचं आपल्याला. y इज इक्वल टू काय आहे, टॅन इनवर्स इन रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी. माझं इथं काय पुट केल्यानंतर आन्सर येईल हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर इथं टी इज इक्वल टू कॉस थिटा पुट केल्यानंतर आन्सर येतं आहे. टी इज इक्वल टू जर मी कॉस थिटा पुट केला तर काय येणार आहे, टी इज इक्वल टू कॉस थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स टी y इज इक्वल टू टॅन इनवर्स राईट इन रूट 1 मायनस टीची व्हॅल्यू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा राईट. y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट इन रूट 1 मायनस कॉस म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होईल. y इज इक्वल टू टॅन इनवर्स, कॅन्सल झाल्यानंतर काय येणार आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता फॉर्म्युला का आला असेल तुम्हाला कुठला येतो आहे, y इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस. कसला फॉर्म्युला, टॅन थिटाचा, टॅनला टॅन कॅन्सल, y इज इक्वल टू थिटा. मग थिटा म्हणजे काय आहे, थिटा म्हणजे कॉस इनवर्स टी आहे, कॉस इनवर्स टी आहे. मग याला डिफरन्शिएट करणार तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी. सो गेट द आन्सर dy बाय dt -1 अपॉन इन रूट 1 मायनस टी स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड dy बाय dx. मग dy बाय dx चा फॉर्म्युला dy बाय dt अपॉन dx बाय dt. मग dy बाय dt ची व्हॅल्यू काय आहे, -1 अपॉन इन रूट 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय dx बाय dt ची व्हॅल्यू काय आहे, dx बाय dt -3 अपॉन इन रूट -3 अपॉन इन रूट 1 मायनस टी स्क्वेअर. 1 मायनस टी स्क्वेअरला 1 मायनस टी स्क्वेअर कॅन्सल, मायनसला मायनस साइन कॅन्सल. सो आन्सर इज 1/3. आपल्याला dy बाय dx मिळाला 1/3. दॅट इज युअर फायनल आन्सर. समजतं आहे ना. लास्ट एक्झाम्पल होतं या क्वेश्चनमधलं आहे. लास्ट एक्झाम्पल म्हटलं की थोडंसं जरा टफ होऊ शकतं राईट. ठीक, क्वेश्चन नंबर 1 क्लिअर झाला आपला इथला. व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. Okay, next question 2, find dy by dx. Find dy by dx. Example number 1, x equal to cosec square theta, cosec square theta, y equal to cot cube theta, cot cube theta at theta is equal to pi by 6. एक्झाम्पल आहे राईट. ठीक आहे, बघू कशी व्हॅल्यू काढणार, काय करणार. पहिल्यांदा एक्सला सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू काय दिला आहे, कोसेक स्क्वेअर थिटा दिलेला आहे. मग आपण याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू राईट हँड साईड व्हेरिएबल थिटा. मग dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे, डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन 2 कोसेक थिटा येणार. आणि एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह बघितलं ना आपण, हे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, एक्सच्या ऐवजी कोसेक थिटा आलं. मग डी थिटा ऑफ कोसेक थिटा. ओके, मग 2 कोसेक थिटा इन ब्रॅकेट कोसेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. सो वी गेट द आन्सर -2 कोसेक थिटा इंटू कोसेक थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा, dx अपॉन डी थिटा आपल्याला मिळाला इथं राईट. तर y फाइंड करूया.
राईट. वाय इज इक्वल टू काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा दिलेला आहे. राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 3 मायनस 1 2. राईट. फक्त एक्स कशाला मानले आपण, कॉट थिटाला मानले, तर कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह बघणं गरजेचं आहे. नंतर इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर थिटा, कॉट थिटा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. सो वी गेट द आन्सर -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. हा आपला आन्सर आला आहे डी वाय बाय डी थिटाचा आन्सर आलेला आहे. राईट. आता आपल्याला फायनलाइज करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. मग डी वाय बाय डी एक्स काढताना पहिल्यांदा डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू किती आहे, -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. मायनसला मायनस साईन कॅन्सल, कोसेक स्क्वेअरला कोसेक स्क्वेअर कॅन्सल, कॉट थिटाला ह्याच्यातला एक टर्म कॅन्सल कॉट थिटा. म्हणजे आता तुमचं डी वाय बाय डी एक्स काय येतो आहे, 3 कॉट थिटा अपॉन 2 किंवा 3/2 कॉट थिटा. राईट. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ थिटा, थिटाची व्हॅल्यू किती टाकणार, π/6 टाकणार आहे. मग डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाईंड करायचं आहे ॲट थिटा इज इक्वल टू π/6 इज इक्वल टू 3/2 तर ॲज इट इज राहील, हा 3/2 आहे. कॉट थिटाची व्हॅल्यू किती टाकणार, π/6. कॉट तर आहेच, थिटाची व्हॅल्यू π/6 टाकणार आहे. 3/2 ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट π/6, कॉट 30, π/6 म्हणजे किती असते 30, त्याची व्हॅल्यू असते √3. किती असणार आहे व्हॅल्यू, किती व्हॅल्यू आहे, √3 आहे. सो आन्सर इज 3√3/2. दॅट इज युअर फायनल आन्सर. Pause the video and note it down. व्हिडिओ करण्याची, आपण ज्या व्हिडिओ करतोय ती करण्याची जागा चेंज करायची का, तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा मला. कारण की रोडवरून सारखे इकडे या साईडला रोड आहे, दिसतो आहे का तुम्हाला, इकडं खिडकी आहे आणि इथं रोड आहे बघा. प्रॉब्लेम काय होतं, रोडच्या इथं असल्यामुळे काय होतं, सारखं गाड्यांचा आवाज वगैरे तुम्हाला डिस्टर्ब होत असेल असं वाटतं मला. एकदा तुम्ही सांगा, आपण जागा चेंज करू, जागा चेंज करू, दुसरीकडे बघू आपण, म्हणजे दुसऱ्या रूममध्ये कुठेतरी मी काहीतरी असं ॲडजस्टमेंट करेन असं. हा सेटअप कसा खूप चांगला माझ्यासाठी, कारण की या रूममध्ये, ज्या रूममध्ये करतो आहे त्या रूममध्ये कोण सहसा येत नाही, लॉक केलं की त्या रूममध्ये करता येतं. तरीसुद्धा तुम्ही सांगा मला की सर रोडमधला आवाज खूपच येतो आणि त्रास होतो आहे, आपण जागा लगेच चेंज करू नेक्स्ट व्हिडिओला. राईट. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड, x इक्वल टू a cos क्यूब थिटा, x इक्वल टू a cos क्यूब थिटा, y इक्वल टू a sin क्यूब थिटा, a sin क्यूब थिटा, थीटा इज इक्वल टू π/3, π/3. ओके. मग x इक्वल टू काय दिलं आहे, a cos क्यूब थिटा दिलेला आहे. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज, कॉस क्यूबचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे x रेस टू n, x रेस टू nचं डेरिव्हेटिव्ह n x n मायनस 1, n मायनस 1 3 मायनस 1 किती येतं 2 थिटा डी थिटा ऑफ x रेस टू n म्हटलं, पण हा कॉस थिटा म्हणजे x आहे का, नाही. मग कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल. मग 3 × a 3 आहे, 3a कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. सो वी गेट द आन्सर मायनस साइन पुढे घ्यायला लागेल, -3a. मग तुम्ही कॉस आणि साइन कसंही द्या. राईट. सो वी गेट द dx अपॉन डी थिटा हियर. नाव वी फाइंड द dy बाय डी थिटा. सो y इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, a साइन क्यूब थिटा दिलं, y इज इक्वल टू a साइन क्यूब थिटा.
मग जर समजा याला मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थिटा इज इक्वल टू ए ॲज इट इज साईन म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन -1 3 - 1 2 थिटा आणि एक्सच्या ऐवजी थिटा आला आहे म्हणून डी थिटा साईन थिटा. साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस थिटा. मग तुमचा आन्सर काय येईल dy बाय डी थिटा, dy बाय डी थिटा इज इक्वल टू 3a साइन स्क्वेअर थिटा आणि साइन थिटा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. नाउ वी हॅव टू फाइंड dy बाय dx. dy बाय dx फाइंड करताना फॉर्म्युला काय dy बाय डी थिटा पहिल्यांदा लिहिणार आपण 3a. तुम्ही फॉर्म्युला लिहा सवय लावा फॉर्म्युला लिहायची. मी आता थोडंसं फास्ट जातो. 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा आणि dx बाय डी थिटा काय तर -3a कॉस स्क्वेअर थिटा, -3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. सो 3a गेट कॅन्सल, कॉस थिटा याच्यातली एक कॉस थिटाची टर्म कॅन्सल, साइन थिटा याच्यातला एक साइन कॅन्सल. सो dy बाय dx इज इक्वल टू काय राहणार आहे, न्यूमरेटर राहणार आहे साइन थिटा आणि डिनॉमिनेटर राहणार आहे कॉस थिटा. साइन अपॉन कॉस काय येतं टॅन येतं. dy बाय dx इज इक्वल टू टॅन थिटा. बट वी हॅव टू फाइंड dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू π/3. ही व्हॅल्यू काढायची म्हणजे टॅन π/3ची व्हॅल्यू काढायची आहे आणि टॅन π/3ची व्हॅल्यू किती येते, टॅन π/3 असतो √3. किती असतो आहे √3. इथं काय झालं तर मायनस साईन होतं की नाही आणि मायनस साईन कंटिन्यू येणार आहे तर मायनस साईन असणार आहे. ओके -√3 आन्सर येईल त्याचं राईट. मायनस साईन राहिलं होतं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. सगळा आवाज येतोय, भाजी आले भाजी. अजून जोरात ओरडा म्हणजे आवाज आमच्या मुलांना पण येईल आहे ना. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल x इक्वल टू t² + t + 1. x इक्वल टू t² + t + 1 आणि y इक्वल टू साइन पाय. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. साइन इन ब्रॅकेट πt/2 प्लस कॉस इन ब्रॅकेट πt/2 ॲट t इक्वल टू 1. ॲट t इक्वल टू 1. ओके. तर मग तुम्हाला काय दिलं आहे x इक्वल टू काय दिलेलं आहे t² + t + 1. डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू t राईट. मग काय dx/dt इज इक्वल टू t² डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2t, टीचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1, t² डेरिव्हेटिव्ह 2t, टीचं डेरिव्हेटिव्ह 1, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. इतकं सिम्पल आहे राईट. t² डेरिव्हेटिव्ह 2t, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चं 0 येणार आहे. म्हणजे dx/dt किती आला 2t + 1 आलेला आहे. संपला आन्सर याचं. एवढंच असणार आहे. आता आपण इकडे जाणार आहे. हे थोडंसं टफ दिसताना बरं ना. बघू काय होतं. y इक्वल टू काय, y इक्वल टू आहे साइन πt/2 प्लस कॉस πt/2. ठीक आहे. मग याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t. व्हायचं dy बाय dt इज इक्वल टू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे कॉस πt/2 आणि मग परत त्याचं डेरिव्हेटिव्ह बघायला dt ऑफ πt/2 राईट. बसणार नाही. प्लस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स त्यामुळे प्लसचं मायनस होईल साइन एक्स πt/2 आणि dt ऑफ πt/t राईट. कळतं आहे ना तुम्हाला. सिम्पल एकदम. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, एक्सच्या ऐवजी πt/2 आले तर πt/2चं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, एक्सच्या ऐवजी πt/2 आले तर πt/2. नाव कॉस
पाय टी अपॉन 2 आणि पाय अपॉन 2 कॉन्स्टंट टर्म, मग डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आणि टीचं डी डी टी ऑफ टी, बघा ना टीचं डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे, डी डी टी ऑफ टी, मग डी टी, मग तुम्हाला माहिती आहे डी डी एक्स ऑफ एक्स किती येतं 1, मग डी डी टी ऑफ टी किती येणार आहे 1, म्हणजे टीचं डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि पाय बाय 2, म्हणजे इथं फक्त काय राहणार आहे पाय बाय 2 राहणार आहे, मायनस साईन पाय टी अपॉन 2, आणि सेम डेरिव्हेटिव्ह इथं पण आहे, म्हणजे याचा पण आन्सर किती येणार आहे पाय बाय 2 आहे. तुम्ही पाय बाय 2 कॉमन काढलं चालेल किंवा असंच ठेवलं चालेल, नंतर बघू त्याला काय करायचं. आता आपण आपल्या आन्सरकडे जाणार आहे, डी वाय बाय डी एक्स. आपल्याला पाहिजे डी वाय बाय डी एक्स. आपला क्वेश्चन आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स. फॉर्म्युला काय असतो, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी, ही व्हॅल्यू आहे कॉस पाय बाय 2 अगोदर लिहिलं चालेल, पाय बाय 2 कॉमन काढून लिहिलं ते चालेल, पाय बाय 2 कॉमन कॉस पाय बाय टी, पाय टी अपॉन टी मायनस साइन पाय टी अपॉन 2 डिवायडेड बाय, आता ही व्हॅल्यू झाली डी वाय बाय डी टीची, राईट. पाय बाय 2 कॉमन काढून लिहिली, लक्षात ठेवा की तुम्हाला की सर इथं तिथं चेंज कसा झाला, तर हा पाय बाय 2 दोघांमध्ये आहे तो बाहेर काढला आहे मी, राईट. वाटलं तर तुम्ही इथंच लिहिलं तरी चालेल, पाय बाय 2 कॉमन काढा, रिमेनिंग पार्ट कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साइन, राईट. आणि डी एक्स बाय डी टी 2t + 1 आहे, काय 2t + 1 आहे. आता काय त्यांनी सांगितलं की टीची व्हॅल्यू काय टाका 1 टाकायची आहे, म्हणजे आपल्याला डी वाय बाय डी एक्स तर काढायचा आहे, पण ॲट कितीला काढायचं आहे, टी = 1ला काढायचं आहे. मग हा पाय बाय 2 ॲज इट इज, कॉस ॲज इट इज, टीची व्हॅल्यू 1 होईल, इथं जो टी आहे या टीची व्हॅल्यू 1 होईल, म्हणजे पाय बाय 2 होईल, म्हणजे कॉस पाय बाय 2 मायनस साईन पाय बाय 2, टीची व्हॅल्यू 1 आहे पाय बाय 2, राईट, डिवायडेड बाय इथं 2 टीची व्हॅल्यू 1 + 1 येणार आहे, राईट, इज इक्वल टू पाय बाय 2 कॉस 90ची व्हॅल्यू किती असते, कॉस 90ची व्हॅल्यू 0 मायनस साइन 90ची व्हॅल्यू 1, ओके, डिवाइड बाय 2 × 1 2, 2 + 1 3, तर 3 येणार आहे. मग 0 - 1 -1 येणार आहे, म्हणजे मायनस पाय बाय 2 अपॉन 3, तर 3 × 2 6 येईल, मायनस पाय बाय 6. इट इज युअर फायनल आन्सर. एकदा चेक करतो, बरोबर आहे आन्सर, मायनस पाय बाय 6. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एक्झाम्पल फक्त दिसायला अवघड होतं, ॲक्च्युअलमध्ये सोडवायला काय खूप सोपं होतं, राईट. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, जर मी टीच करत असताना थोडं फास्ट होत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल, दोन्हीपैकी काहीही, तर कमेंटमध्ये सांगा, आपण स्पीड थोडं स्लो करू, राईट, स्लो करू शकतो, इतकं काय नाही. आणि जर समजत असेल की नाही सर समजतं आहे जाऊ द्या, जर तुम्ही असं म्हणलं सगळे तर वेल अँड गुडच आहात की सर समजतं आहे तुम्ही या स्पीडनं चला, तर मग आपल्याला मॅक्झिमम सिलेबस या लॉकडाऊनच्या अगोदर कवर करता येईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे x = 2 cos t + cos 2t, x = 2 cos t + cos 2t, y = 2 sin t sin 2t, sin 2t at t = पाय बाय 4, at t = पाय अपॉन 4, राईट. मग आपण ॲज युजल x = आपल्याला काय दिलं आहे 2 cos t दिला आहे, 2 cos t + cos 2t दिलेला आहे, राईट. मग तुम्ही म्हणा की सर तुम्ही काय करा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. मग मी केलं, dx बाय dt = 2 ॲज इट इज cos x डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x, तसं cos tचं मायनस साइन t प्लस cos x, पुन्हा cos xचं मायनस साइन x, xच्या ऐवजी काय आले 2t आलेला आहे, मग d dt ऑफ 2t, बरं आहे. cos x म्हणलं पण x नाही 2x आहे, म्हणजे xच्या फॉर्ममध्ये असतं तर टीच्या फॉर्ममध्ये 2t आहे, 2tचं डेरिव्हेटिव्ह बघितलं पाहिजे. याचा आन्सर येईल -2 sin t मायनस साइन 2t, आणि 2tचं डेरिव्हेटिव्ह त्यामुळे 2, तर 2 तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल, राईट. मग ह्या आन्सरला तुमचं
dx/dtचं, राईट. -2 कॉमन काढू शकता, असं काय नाही. -2 जर कॉमन काढलं तर काय येईल, sin t प्लस sin 2t असं येईल. क्लिअर. ओके, हा आपला आन्सर आला dx/dt. नाव वी हॅव टू फाइंड y. 2 sin t मायनस sin 2t. ओके, काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करणार आहात. yचा डेरिव्हेटिव्ह dy/dt इज इक्वल टू 2 ॲज इट इज sin x डेरिव्हेटिव्ह cos t मायनस sin x डेरिव्हेटिव्ह cos x म्हणजे cos 2t. फक्त काय केलं पाहिजे, dt ऑफ 2t बघितलं पाहिजे. 2tचं केलं 2 येणार आहे, मग 2 इथं लिहिणं, 2 कॉमन पण काढेल नंतर. 2 cos t मायनस 2 cos 2t, आणि जर याच्यातून 2 कॉमन काढला तर मला dy/dt काय मिळेल, 2 इन ब्रॅकेट cos t मायनस cos 2t. बरं आहे ना. 2 कॉमन काढल्यानंतर राईट आहे. आता मला फाइंड करायचं आहे dy/dx. मग dy/dxचा फॉर्म्युला dy/dt अपॉन dx/dt. dy/dtची व्हॅल्यू इथं आहे 2 cos t मायनस cos 2t डिवायडेड बाय dx/dt मायनस 2 sin t प्लस sin 2t. राईट. इथे 2ला 2 काय होईल, कॅन्सल होईल. मायनस साईन तर राहतं, इथे मायनस साईन लिहितो अगोदर, नंतर याच्या अगोदरच्या एक्झाम्पल राहिलं होतं द्यायचं. बरं आहे ना. मायनस साईन cos t, टीची व्हॅल्यू π/4 म्हणजे cos π/4 मायनस cos, हा 2 पण आहे आणि π/4 पण आहे. बरं आहे ना. हा 2 येईल आणि नंतर टी म्हणजे π/4. समजतं. डिवायडेड बाय साइन टी म्हणजे π/4 म्हणजे साइन π/4 प्लस साइन 2t म्हणजे π/4. राईट. ओके, मग आता काय होईल, मायनस तर साइन ॲज इट इज राहील इन ब्रॅकेट cos π/4ची व्हॅल्यू 45ची व्हॅल्यू 1/√2 मायनस 2ला 2 कॅन्सल π/2 येईल आणि cos 90, आणि cos 90 किती असतो आहे 0. cos 90 0 असते. राईट. डिवायडेड बाय साइन 45 1/√2 असतो आहे √2 प्लस साइन 90 किती असतो 1 असतो. मग याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. मायनस साइन ॲज इट इज राहील, हा 1/√2 ॲज इट इज येणार आहे. √2 × 1 √2 येईल म्हणजे 1 प्लस √2/√2 येणार आहे. बरं आहे. बेस सेम केलायचं आणि मग इथं काय होईल, √2ला √2 कॅन्सल होईल. सो वी गेट द आन्सर. आन्सर मिळतं आपल्याला मायनस 1/1 प्लस √2. आणि तुम्ही याला पुढे जाऊन सिम्प्लिफाय पण करत असाल. एकदा आन्सर चेक करतो, जर सिम्प्लिफाय करावं लागलं तर बघूया. तुम्ही इथपर्यंत आन्सर लिहिलं तरी काय असं काही रूल नाही आहे की सिम्प्लिफाय केलंच पाहिजे इथून पुढे. आत्तापर्यंत जेवढं आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे ते सुद्धा सफिशियंट आहे. बरं आहे. तर यांनी सिम्प्लिफाय केलेलं आहे आन्सरला. काय केलं आहे, याच एक्झाम्पलला -1/1 प्लस √2 याला 1 - √2 रॅशनलायझेशन केलेलं आहे. 1 - √2 मल्टिप्लाय केलेलं आहे. बरं आहे ना. मग याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, 1 - √2 येणार आहे म्हणजे इज इक्वल टू -1 - √2 डिवायडेड बाय a + b a - b a स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस b² √2चा स्क्वेअर 2 येणार आहे. राईट. म्हणजे -1 - √2 अपॉन 1 - 2 किती येतं -1 मायनस मायनस काय होईल प्लस. सो वी गेट द आन्सर 1 - √2. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे 1 - √2. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. खूप मुलं फिजिक्सच्या व्हिडिओची वाट बघतात, आहे ना. लवकरच टाकू. आज तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला, उद्या तुम्हाला फिजिक्सचा व्हिडिओ मिळेल.
लवकरच म्हणजे कदाचित आजच मिळेल. ट्राय करेन की आजच्या आजच व्हिडिओ करण्याचा. नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल. x इक्वल टू टी प्लस 2 साइन पाई टी. x इक्वल टू टी प्लस 2 साइन पाई टी. y इक्वल टू 3t माइनस y इक्वल टू 3t माइनस कॉस पाई टी at t इज इक्वल टू हाफ. t इज इक्वल टू हाफ. चेक करू दे हाफच आहे का एकदा. बरोबर आहे. ओके, बघ कसं x इज इक्वल टू टी प्लस 2 साइन पाई टी. डिफरन्शिएट करा तुम्ही याला विथ रिस्पेक्ट टू टी. टी व्हेरिएबल आहे राईट हँड साईडला. dx बाय dt इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 ॲज इट इज साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स कॉस पाय टी आणि मग डी डी टी ऑफ पाय टी. राईट, म्हणजे 1 प्लस 2 कॉस पाय टी 2 कॉस पाय टी 1 प्लस 2 कॉस पाय टी ॲज इट इज. पाय कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि टीचं 1 येणार आहे म्हणजे आन्सर पाय येणार आहे. मग इथं मी तो पाय जो आहे त्याचा आन्सर येते ते पाय इथे लिहितो. 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी हा आपणाला dx बाय dt मिळाला. नाव फाइंड द y इज इक्वल टू काय 3t मायनस कॉस पाय टी. राईट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. y इज इक्वल टू dy बाय dt इज इक्वल टू 3 टीचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1 मायनस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मायनस साइन एक्स आलं तर मायनस मायनस काय होईल प्लस साइन एक्स होईल पाय टी आणि एक्सच्या ऐवजी पाय टी आलं तर पाय टीचं डेरिव्हेटिव्ह. पाय टीचं डेरिव्हेटिव्ह काय येतं पाय येतं म्हणजे तो पाय जो असणार आहे तो पुढे येणार आहे म्हणजे तुमचा आन्सर येईल 3 प्लस पाय साइन पाय टी. साइन हा टी आहे पाय टी डी वाय बाय डी टी मिळाला आपल्याला. आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी 3 प्लस पाय साइन पाय टी. 3 प्लस पाय साइन इन ब्रॅकेट पाय टी अपॉन डी एक्स बाय डी टीची 1 प्लस 2 पाय 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी. राईट, आता टीची व्हॅल्यू पुट करा. आपण हा काढला आहे तो डी वाय बाय डी एक्स काढला आहे. राईट, इथपर्यंत आपल्याला पण सर बरोबर आहे. आपल्याला डी वाय बाय डी एक्स ॲट काढायचा आहे. एक्स इक्वल टू टी आहे. टी इक्वल टू हाफ. मग आता जिथं टी असणार तिथं हाफ टाकणार. 3 प्लस पाय साइन इथं टी आहे म्हणजे हाफ येईल म्हणजे पाय बाय 2 होईल. सेम प्रोसिजर खाली 1 प्लस 2 पाय कॉस पाय बाय 2 होणार. 3 प्लस पाय साइन 90ची व्हॅल्यू असते 1 डिवाइड बाय 1 प्लस 2 पाय कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. सो वी गेट द आन्सर 3 पाय इंटू 1 पाय 3 प्लस पाय 2 पाय इंटू 0 0 0 प्लस 1 0 खाली 1 येणार आहे. 1 काय लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडणार. काय आवाज हा काय गाडी आहे का काय ऐका जागा चेंज करायला लागेल त्यात काय वाद नाही. आता 3 प्लस पाय आलं आणि इथं 2 पाय इंटू 0 0 येणार आहे आणि हा 1 राहील. तो काय 1 लिहिला काय नाही लिहिलं काय राईट. याचा आन्सर काढू शकता ना तुम्ही. हा 3 ॲज इट इज पाय इंटू 1 पाय हा 1 समजा ॲज इट इज ठेवला 2 पाय इंटू 0 0 येणार आहे आणि मग 3 प्लस पाय ॲज इट इज 3 प्लस पाय 1 प्लस 0 1 काय लिहिलं काय नाही लिहिलं काय. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, तर फायनल आन्सर असेल. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 आहे. शोल्डरचे प्रॉब्लेम आहेत बघू टाकू उद्या लगेच. हां ठीक आहे, तोपर्यंत
काय करणार, हे जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत ते पुन्हा पुन्हा बघून घ्या, राईट. सगळं डेरिव्हेटिव्ह पूर्ण व्यवस्थित करून घ्या, कारण की आता पुढचा जो टाईप आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट जो घ्या, आता मी तुम्हाला बघा इन्व्हर्स फंक्शनला असं म्हटलं होतं की या टाईपचं एक तरी एक्झाम्पल बोर्डला असणार आहे. आता नेक्स्ट याचा व्हिडिओ जो येईल डेरिव्हेटिव्हचा, त्यावेळी पुन्हा एकदा मी असंच म्हणणार आहे की या टाईपचं एक तरी एक्झाम्पल बोर्डला असणार आहे म्हणून. कारण की पुढचा जो पार्ट आहे तो शो दॅटचा पार्ट आहे, आणि शो दॅटच्या पार्टला तुमचं डेरिव्हेटिव्ह एकदम पक्कं लागतं, इतकं पक्कं लागतं की तुम्ही झोपेतसुद्धा कुठलाही फॉर्म्युला सांगता आला पाहिजे किंवा सगळ्या स्टेप तुम्हाला समजल्या पाहिजेत. मी कितीही फास्ट शिकवलं तरी ट्राय करेन की पुढच्या वेळेस थोडंसं स्लो जाण्याचा. ह्यावेळी किती फास्ट गेलो तरी पण 2 क्वेश्चन्स आपले क्लिअर झालेले आहेत 1 तासाभरामध्ये, की आपले 2च क्वेश्चन क्लिअर झालेत. नेक्स्ट लेक्चरला 2 क्वेश्चन ट्राय करू. ओके, लगेच तुम्हाला व्हिडिओ मिळेल सेकंड पण, त्यामुळे तुम्हाला विचारण्याची गरज पडणार नाही. मला वाटतं सिराजनं टाकलेलं की सर व्हिडिओ कधी पोस्ट करताय, तर बाळा कधी कधी थोडेफार माझे पर्सनल प्रॉब्लेम असतात, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेट होऊ शकतो, इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु मी ट्राय करेन की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळाले पाहिजेत. ओके, ठीक आहे, तोपर्यंत बाय.